Hello, all the children there, and a very warm welcome to this session of our English class. Hope all of you are fine and good in your health. मी मानसी सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपला जो चॅप्टर आहे द बॉय हू ब्रोक द बँक, मुलगा ज्यांनी बँकला ब्रोक म्हणजे तोडलं, म्हणजे त्याला बर्बाद केलं, ही वाचणार आहे कहाणी. आपण वाचतोच मागच्या 2-3 सेशन्स वाचलं आणि आता पुढे काय होतं स्टोरी ते वाचूया आज आपल्या आजच्या सेशन मध्ये, द बॉय हू ब्रोक द बँक. तर आपण आतापर्यंतच्या स्टोरीत वाचलं की कसं नाथूच्या द्वारे सीताराम, नाथूनी एक आपली मनाची गोष्ट म्हटली आणि ती सीतारामच्या द्वारे मिसेस श्रीवास्तवच्या द्वारे मिसेस भूषण, आणि असं करता करता पूर्ण पीपल नगर जो शहर होता, जो गाव होता, तिथे पूर्ण जे आहे जंगलच्या आग सारखं ते फैलून गेली ही खबर, आणि सगळे आपापल्या रूपाने त्याचं जे आहे न्यूजला हे करत होते. आता ह्याच्या पुढे वाचूया. सम बोस्टेड ऑफ देअर फारसाइटेडनेस. बोस्टेड म्हणजे काय? शो ऑफ. म्हणजे कधी कधी आपण आपल्या गोष्टीचं बखान करतो ना, की अरे मी तर असं केलं, मी तर तसं केलं, तसं की काही लोक त्याचं बोस्ट करू लागले. आपले फार साइटेडनेस म्हणजे दूरदृष्टी जी असते, म्हणजे लॉंग साइटेड. ठीक आहे की तर काही लोक तर आपल्या दूरदृष्टीचं स्वतःच म्हणजे खूप जास्त हे करू लागले. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. आणि अशा प्रकारे आपल्या स्वतःला कॉंग्रॅच्युलेट करत होते, स्वतःचं अभिनंदन करत होते की आम्ही तर बुवा पहिलेच पैसे काढून घेतले बँकमधनं. ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन, किंवा या तर आम्ही काढून घेतले, किंवा असे लोक होते की ज्यांनी आम्ही तर या बँकमध्ये अकाउंटच नाही खुलवला, तर म्हणून आम्ही तर फार शहाणे. तर अशा प्रकारे आपली स्वतःचीच बोस्टिंग करत होते. अदर्स स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश. आणि काही लोक होते जे की असं का झालं या कारणाची चर्चा करत होते. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेसेस इंडल्ज्ड इन बाय सेठ गोविंदराम. इंडल्ज्ड इन म्हणजे टूक पार्ट इन समथिंग. आणि काही लोक हे सुचत होते की बहुतेक काही सेठ गोविंदरामचं काही असेल की म्हणजे की तो अशा काही वस्तूंमध्ये गुंतलेला असेल ज्याच्या कारणाने अशी स्थिती या बँकेची आली. द सेठ हॅड फ्लॅड द स्टेट, सेड वन. एक म्हणाला की सेठ जो होता, सेठ गोविंदराम होता, तो स्टेट सोडून चालला गेला, म्हणजे राज्य सोडून पळून गेला. ही हॅड फ्लॅड द कंट्री, सेड अनदर. दुसरा म्हणाला की त्यांनी तर आपलं कंट्री, आपलं जे आहे कंट्रीज सोडून दिली. आणि ही वॉज हायडिंग इन पीपल नगर, सॅड अ थर्ड. आणि तिसरा एक व्यक्ती म्हणाले की अरे तो तर इथेच आहे, पण तो इथेच लपलेला आहे. तर अशा प्रकारे ते म्हणतात ना, जितने मुंह उतनी बातें. तर जितके लोक होते सगळे आपापली वेगळीच कयास लावत होते. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री, सॅड अ फोर्थ. चौथा माणूस म्हणाला की त्यांनी तर स्वतःला फाशी लावून घेतली. जे टॅमरिन ट्री म्हणजे चिंचेचं झाड आहे, तिथे आपल्याला फाशी लावून घेतली. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि तो जो स्वीपर बॉय होता, म्हणजे जो नातू होता, त्याला तो दिसला होता दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे लटकलेला. अशा प्रकारे अनगिनत कहाण्या बनून गेल्या त्याच्या गोविंदरामच्या रिलेटेड. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल. म्हणजे दुपारपर्यंत जो छोटासा बँक होता ते त्यांनी सगळं काही पाहून घेतलं. इट्स रेडी कॅश, सगळं चाललं गेलं होतं त्याचं, जे कॅश वगैरे होतं त्याचं. अँड द हॅरेस्ट मॅनेजर वॉज इन अ डिलेमा. डिलेमाचा अर्थ काय असतो? अ डिफिकल्ट सिच्युएशन. एक खूप कठीण वेळ, अ सिच्युएशन विच मेक्स प्रॉब्लेम्स. आणि एक अशी वेळ जे की प्रॉब्लेम क्रिएट करते, ज्याच्याने की आपल्याला प्रॉब्लेम होऊन जाते. तर दुपारपर्यंत काय झालं, त्याचा कॅश चालला गेला आणि मॅनेजर फार जास्त डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये येऊन गेला. एमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टन्स. आणि जो एमर्जन्सी फंड होता, जो दुसऱ्या बँकेतनं काढला जाऊ शकत होता, तो 30 मीलच्या दुरीवरती होता. आणि अँड ही वॉजंट शुअर ही कुड परसुएट द क्राऊड. परसुएट म्हणजे काय? मेक समवन टू बिलीव्ह. आणि त्याला असं वाटत होतं की तो जे आहे, ह्या जा भीड होती, जो क्राऊड गर्दी होती, त्याला परसुएट नाही करू शकत होता, तो त्याला बिलीव्ह नाही करू शकत होता, की म्हणजे की टू वेट अंटिल देन, की एवढा वेळ तो जाऊन ये तिथवरी. त्या लोकांना त्याच्यावरती विश्वास नव्हता, की तो म्हणा होता की मला जाऊन येऊ द्या, मी तुमचे पैसे आणतो. पण लोकांना असं वाटलं की तोही पळून जाईल, म्हणून त्यालाही जाऊन होते देत. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि कोणताच तरीका नव्हता की गोविंदरामशी कॉन्टॅक्ट केला जाय त्यांच्या हाऊसबोटमध्ये काश्मीरमध्ये. पीपल वर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. काउंटरवरती लोक जात होते आणि त्यांना तिथे सांगितलं जातं की आज तुम्ही जा आणि उद्या या. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. पण लोकांना ही गोष्ट आवडत नव्हती, पटत नव्हती. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड. म्हणून त्यांनी काय केलं, बाहेर गर्दी एकत्रित करून घेतली. ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग गिव्ह अस आवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. हे सगळे ओरडू लागले तिथे जाऊन एकट्ठा होऊन की आम्हाला आमचे पैसे द्या, नाही तर आम्ही हे बँक तोडून देऊ. अँड फेच द सेट म्हणजे की सेठला पकडा.
वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. की आम्हाला माहितीये की तो एक सेफ डिपॉझिट लॉकर असतं ना जिथे की लोक आपले दागिने वगैरे ठेवतात, तर अशा प्रकारचं लॉकरमध्ये तो लपलेला आहे, आम्हाला माहितीये, तर त्याला बाहेर काढा. मिस्चिफ मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक. आता असेही लोक असतात जे अशा टाइमला मजे घेतात नुसते. तर असे असे लोक जे होते म्हणजे एकही रुपया पैसा नव्हता त्या बँकेत, जॉईन द क्राऊड, त्यांनी पण गर्दी जॉईन करून घेतली. अँड ॲग्रिवेटेड देअर मूड. ॲग्रिवेटेड म्हणजे अनॉइड. त्या लोकांचं म्हणजे जे भीडचे लोक होते त्यांना अनेक जास्त उकसावलं. द मॅनेजर स्टूड ॲट द डोर. मॅनेजर जो होता तो दारावरती उभा राहिला अँड ट्रायड टू प्लॅकेट देम. प्लॅकेट म्हणजे स्टॉप समवन फ्रॉम फिलिंग अँग्री. त्यांनी खूप प्रयत्न केला की लोकांना रागवायशी तो वाचवून घे. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी. त्यांनी हे डिक्लेअर केलं की बँकेजवळ खूप सारा पैसा आहे, बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. पण आत्ता याच वेळेस तुरंत नाही देऊ शकत. ही अर्ज दॅम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. त्यांनी खूप जे आहे लोकांसमोर विनंती केली की आता तुम्ही घरी जा आणि उद्या या. वी वॉन्ट इट नाव, चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाव नाव नाव. तर अशा प्रकारे कोणीतरी भीडबंद ओरडलं की आम्हाला आत्ता हवाय, याच वेळेस आत्ता. अँड अ ब्रिक हर्टल थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. आणि तितक्यात काय झालं की एक कोणीतरी एक विंट घेतली आणि ती तिथे जो ग्लास विंडो होता, काचेचा जो हे होता, विंडो होता, तिथे मारून दिलं. नाथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. नेक्स्ट मॉर्निंग, दुसऱ्या दिवशी सकाळी नाथू आला नेहमीसारखं तिथे झाडू वगैरे लावायला. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. तर त्यांनी तिथे हा सगळा नजारा पाहिला की तिथे काचेचे तुकडे पडले आहेत आणि विटा पडल्या आहेत, काही दगड पडले आहेत, हे सगळं पाहिलं त्यांनी. रेझिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड. तर त्यांनी आपले हात उठावून डिस्गस्ट म्हणजे काय, हेट्रेड म्हणजे खूप नफरतनी, आणि हॉरर म्हणजे भिवून गेला तो हे सगळं पाहून. तो बोलला हुलिगन्स. हुलिगन्स म्हणजे बुली, सन्स ऑफ डंकीज, की गाढवांचे मुलं. as though it isn't a bad enough to be paid late, it seems my work has also to be increased. म्हणजे की त्याला काय राग आला की एक तर माझे पैसे नाही देते, माझं कामही आणि वाढून गेलं, इतका इथे पसारा झालेला आहे, काच पडली ना काय काय पडलंय. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. स्मोट म्हणजे मेड अ हेवी ब्लो विथ अ टूल, म्हणजे की आपल्या जे टूलनी त्याला जोराजोराने हटवू लागला. गुड मॉर्निंग नाथू सेट द वॉशरमॅन्स बॉय. आता परत तो नाथूला गुड मॉर्निंग केला, जो धोबीचा मुलगा होता, गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसायकल, आपल्या सायकल मधनं खालती उतरून. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. काय तू पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून तयार आहे नवीन जॉब करता? यू विल हॅव टू, आय सपोज, नाव दॅट द बँक इज गोइंग आउट ऑफ बिझनेस. तर तो म्हणतो की तुला बहुतेक तर तू करशीलच, कारण की आता बँक जवळ तर काही काम आहे नाही, बँकमध्ये काही बिझनेसच नाहीये. हाऊज दॅट सेड नाथू. नाथू म्हणाला की असं कसं? हॅवंट यू हर्ड? वेल, you had better wait here until half the population of People Nagar arrives to claim their money. And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. तर काय म्हणाला? Haven't you heard? तू नाही ऐकलंस? We will, well, you had better wait here. तर तू इथे वाट पहा. Until half the population of People Nagar, जिथवरी पीपल नगरची अर्धी जी पॉप्युलेशन आहे, जनसंख्या आहे, इथे येईल, अराइव्स टू क्लेम देअर मनी, आपले पैसे घ्यायला इथे येईल, तिथवरी तू वाट पहा. अँड द वेव, अँड ही वेव्ड चिअरफुली. आणि तो खूप खुशीने, प्रसन्नतेने तिला वेव म्हणजे बाय असं करत गेला. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट, कारण की त्याचं तिथे अकाउंट नव्हता. अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल, आणि आपल्या सायकलवरती तो तिथून न पळून गेला, म्हणजे की चालला गेला. नाथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स. नाथू परत गेला आणि आपली झाडू लावू लागला शिड्यांवरती. मटरिंग टू हिमसेल्फ, स्वतःशी बोलत. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप. जेव्हा त्याचं काम संपून गेलं तेव्हा तो सर्वात उंच जी शिडी होती तिथे जाऊन बसला. टू अवेट द अरायव्हल ऑफ द मॅनेजर. मॅनेजरची वाट पाहत तिथे बसला तो. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. आज तो आपली पे म्हणजे सॅलरी जी होता ती घेऊनच जाणार होता. हु वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. कोणी सोचलं होतं की बँक जी आहे ती कोलॅप्स होऊन जाईल, म्हणजे की अशा प्रकारे तिची बर्बादी लागेल. ही सेड टू हिमसेल्फ. अशा प्रकारे त्यांनी स्वतःशी गोष्टी केल्या. अँड लुक थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आणि काहीतरी सोच विचार करत दूरपर्यंत बघत राहिला. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन. आणि सोच म्हणाला काय आपल्या मनाशी की मला असं वाटतं की असं कसं झालं असेल की बँक इतकी बर्बाद होऊन गेली. म्हणजे होती की नाही मजेदार स्टोरी, की त्यांनी एक जो बोलला त्याचं म्हणजे काय रूप होऊन गेलं, आणि त्याच्यानंतर लोकांनी त्याचं किती भयंकर म्हणजे गोष्ट बनवून ती बँक बिचारी बर्बाद व्हायला आली. आता बघा, हे मॅच द फॉलोइंग अँड राईट द कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्सेस. इथे 2 ग्रुप्स आहे, ए आणि बी. आपल्याला याला काय करायचंय, मॅच करायचंय. सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. त्याचे काय होईल,
सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट नाथू. ठीक आहे ना, सीताराम अशी कोणची पण जॉब पाहत होता जो नाथूला सूट करे. अकॉर्डिंग टू मिसेस भूषणच्या हिशोबे इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. पीपलनगरच्या हिस्ट्रीमध्ये ते सगळ्यात जास्त गरम होतं, गरमी. गोविंदराम वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर आणि द मॅनेजर टोल्ड द कस्टमर्स टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. तर हे अशा प्रकारे ग्रुप ए आणि बी आपण मिळवलेले आहेत. आता आपण इंग्लिश वर्कशॉप मधलं बघूया. तर आपला इंग्लिश वर्कशॉप संपलेला आहे. आज आपण लँग्वेज स्टडी हा पार्ट बघूया. कम्प्लीट द सेंटेन्सेस गिवन बिलो युझिंग युअर ओन ऍडजेक्टिव्ह क्लॉजेस. ह्याच्यात काय करायचं, आपल्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉजेस लावायचे आहेत. अशा प्रकारचे मी परत म्हणते तुमच्या एक्झाम्स मध्ये येतात. क्लॉजेस कसं लावायचं, कसं सेंटेन्सला पूर्ण करायचं, क्लॉज लावून हे सगळं तुम्हाला नीट प्रकारे आलं पाहिजे, कारण की तुमच्या एक्झाम्स मध्ये एक एक नंबरचे हे असे सेंटेन्स फिल करायचे असतात मार्क्स. आय नो ऑफ अ स्कूल बॉय, मला एक स्कूल बॉय माहितीये, हु इज एक्सपर्ट इन हॉर्स रायडिंग, जो की हॉर्स रायडिंग मध्ये म्हणजे घुडसवारीमध्ये एक्सपर्ट आहे. आय नो द जोक, आता हा जो अंडरलाईन पार्ट आहे हा तुम्हाला कळलाच असेल की हा आपण फिल केलेला आहे, हा आपण ऍडजेक्टिव्हच्या क्लॉजेसनी फिल केलेला आहे. आय नो द जोक दॅट विल स्प्लिट युअर साइड्स विथ लाफ्टर, म्हणजे की मला एक असा जोक माहिती आहे ज्याच्याने की तुम्ही जे आहे ना हसून हसून एकदम तुमचं पोट दुखेल. तर हे पहा, हु, दॅट, हु आणि अशाच प्रकारे वेअर, वाय, तर हे काय आहे, हे ऍडजेक्टिव्ह क्लॉजेस ह्याच्यापासून सुरू होतात. ठीक आहे ना. आय नो ऑफ अ डॉक्टर हु इज हार्ड ऑफ हिअरिंग, म्हणजे की मला एक डॉक्टर माहिती आहे जो की कानानी उंच ऐकतो, हार्ड ऑफ हिअरिंग. आय नो ऑफ अ प्लेस, मला एक जागा माहिती आहे, वेअर पीपल क्रेव फॉर बुल फाईट्स, जेव्हा लोकांना, जिथे की लोकांना बुल फाईट्स असतात ना, म्हणजे जिथे की बैलांची अशी प्रतियोगिता असते, त्यांना लढवतात, तर तिथे लोकांना असं आवडतं. आय नो द रिझन वाय द गर्ल इज ऑलवेज ग्लूमी इन द क्लास, मला कारण माहितीये की काय मुलगी जी आहे ती नेहमी क्लासमध्ये ग्लूमी, उदासशी बसली असते. अशा प्रकारे क्लॉजेस आहेत जे की आपण लावले आहेत. नेक्स्ट बघा, रीराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस जॉईनिंग दॅम विथ वेन, वेअर, विच, वाय. 2 सेंटेन्सेस लिहिले असतात. आता ह्याच्यात आपल्याला काय करायचं असतं, सेंटेन्सला आपल्याला जोडायचं आहे. हे कोणताही शब्द जो तिथे फिट बसत असेल त्याला लावून आपण जोडूया. सीताराम had a bundle of freshly pressed clothes. He balanced it on his head. तर इथे काय आहे, सीताराम had a bundle of freshly pressed clothes. ठीक आहे, त्याच्याजवळ एक बंडल होता जो की ही बॅलन्स्ड इट. आता हा इट आहे, हा इट शब्द कशा करताय, फ्रेशली प्रेस्ड क्लोथ ह्याच्याकरता युज झालाय. तर सीताराम had a bundle of freshly pressed clothes, याच्यानंतर फुल स्टॉप हटून जाईल, विच येऊन जाईल. कपडे आहेत ना, तर कपड्यांकरता इथे कोणता शब्द एकदम अप्रोप्रिएट आहे, विच ही बॅलन्स्ड इट, आता हटून जाईल कारण की आपण विच त्याच्या जागी येऊन घेतलं, ऑन हिज हेड. पाहिजे आन्सर, had a balanced of freshly pressed clothes which he balanced on his head. Next आहे, a large shady tamarind tree grew at one end of the bazaar. Mrs. Shrivastava found her friend Mrs. Bhushan there. कसली गोष्ट चालली आहे की एक चिंचेच्या झाडाची गोष्ट चालली आहे. अ लार्ज शेडी टॅमरिन ट्री ग्रू ऍट वन एंड ऑफ द बाजार वेअर, म्हणजे इथे जिथे जी आहे ती भेटली तुम्हाला. वेअर मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये जो शब्द आपला जो आहे त्या शब्दाकरता युज होतोय, जे की आपण हटवतोय, ठीक आहे ना, तर म्हणून आपण तो शब्द हटवून देतो. आता इथे आपण देअरच्या जागी वेअर लावलंय. ठीक आहे ना. आता आहे, द पीपलनगर बँक हॅज स्टॉप्ड पेइंग एम्प्लॉईज, इट इज अबाउट टू कोलॅप्स. पीपलनगर बँकची गोष्ट चालली आहे. ठीक आहे ना. पीपलनगर बँक विच इज अबाउट टू कोलॅप्स, ठीक आहे ना, हॅज स्टॉप्ड पेइंग एम्प्लॉईज, म्हणजे पीपलनगर बँक जे की कोलॅप्स होणार आहे, त्यांनी आपल्या एम्प्लॉईजला पैसे देणं बंद केलं. He had finished his work. He sat down on the highest step. He sat down on the highest step when he had finished his work. म्हणजे की जेव्हा त्यांनी आपलं काम संपवून घेतलं तेव्हा तो वरती जाऊन बसून गेला. ह्याला आपण असंही लिहू शकतो की when he had finished his work, he sat down on the highest step. अशाही प्रकारे आपण लिहू शकतो ह्याला. तर अशा प्रकारे आज आपण जे आहे लँग्वेज स्टडीचा पार्ट पाहिला, जो की बहुत मेन पार्ट असतो. मी नेहमी म्हणते ग्रामर जो आहे तो काय आहे, तो अगदी मेन पार्ट आहे, तो आत्मा असते इंग्लिशची. व्याकरण हिंदी असो, संस्कृत असो, मराठी असो, कोणताही लँग्वेज जर तुम्ही घेताय तर त्याचं व्याकरण जे आहे ती आत्मा असते. कारण की व्याकरण तुम्हाला नाही माहिती, ग्रामर नाही माहिती, तर तुम्ही सेंटेन्स फॉर्मेशन नाही करू शकत, तुम्ही त्याच्यात पुढे वाढूच नाही शकत. आणि
प्रॉपर सेंटेन्स फॉर्मेशन इज अ मस्ट. तुम्ही कारण की आता 10th मध्ये आहात, तुम्हाला आता इतक्या साऱ्या गोष्टी रायटिंग करायची आहे, ठीक आहे ना, प्रॉपर रायटिंग करायची असते, त्याच्याकरता तुम्हाला ग्रामर येणं जरुरी आहे. ठीक आहे. तर आजचा सेशन आपला इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.